विवाहित स्त्री परपुरुषाच्या नादी लागल्याची लक्षणे. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बायकोच्या वागण्यात बदल झाला आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा 25 लक्षणांबद्दल बोलणार आहोत जे दर्शवतात की एखादी विवाहित स्त्री दुसऱ्या कोणाकडे तरी आकर्षित होत आहे. चला तर मग बघूया विवाहित स्त्री परपुरुषाच्या नादी लागल्याची लक्षणे. नंबर 1. मोबाईल नेहमी लॉक ठेवणे. पूर्वी सहज मोबाईल हातात देणारी स्त्री अचानक खूप गोपनीय होते. मोबाईल कायम लॉक असतो. पतीने मोबाईल हातात घेतला तर ती अस्वस्थ होते. नोटिफिकेशन दिसू नयेत याची काळजी घेते. हा बदल एखादी गोष्ट लपवली जात असल्याचा संकेत देतो. नंबर 2. अचानक पासवर्ड किंवा पॅटर्न बदलणे. बऱ्याच वर्षांपासून एकाच पॅटर्नचा वापर करणारी स्त्री अचानक पासवर्ड बदलते. विचारल्यावर माझी प्रायव्हसी आहे असं उत्तर देते. पूर्वी गरज नसलेली गोपनीयता आता महत्त्वाची वाटू लागते. मोबाईल कोणालाच हात लावू देत नाही. हा बदल अचानक झाला असेल तर दुर्लक्ष करू नका. नंबर 3. फोनवर बोलताना लपणे. फोन आला की लगेच वेगळ्या खोलीत जाते. कधी बाहेर जाऊन बोलते, कधी बाथरूममध्ये जाऊन बोलते. आवाज हळू करून संवाद साधते. कोणाचा फोन आहे हे सांगणं टाळते. विषय बदलण्याचा प्रयत्न करते. हे सतत होत असेल तर संशयास्पद होत आहे. 4. चॅट्स लगेच डिलीट करणे. व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम रिकामं असतं. चॅट हिस्ट्री सतत क्लिअर केलेली असते. काहीच संभाषण सापडत नाही. आर्काइव्ह आणि व्हॅनिश मोडचा वापर वाढतो. हे सतत होत असेल तर संशयास्पद ठरू शकतं. नंबर 5. उशिरापर्यंत ऑनलाईन राहणे. रात्री झोपण्याची वेळ अचानक बदलते. सगळे झोपल्यावरही ती मोबाईल वापरत असते. ऑनलाईन स्टेटस वारंवार दिसतो. पतीशी बोलणं कमी होतं. कोणाशी तरी सतत संवाद सुरू असतो. नंबर 6. पतीपासून भावनिक दुरावा करते. ती पूर्वीसारखी मन मोकळं करून बोलत नाही. दिवसभरात काय घडलं हे सांगणं थांबवते. डोळ्यातली आपुलकी कमी होते. संवाद औपचारिकता वाटतो. मन कुठेतरी दुसरीकडे गुंतलेलं असतं. नंबर 7. पतीच्या प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करते. लहान सहान गोष्टींवर राग येतो. पतीचं बोलणं खटकू लागतं. पूर्वी दुर्लक्ष केलेल्या सवयी त्रासदायक वाटतात. तक्रारी वाढतात कारण मनात तुलना सुरू झालेली असते. नंबर 8. अचानक स्वतःकडे जास्त लक्ष देते. कपड्यांची निवड बदलते. मेकअप आणि परफ्यूम वाढतो. आरशासमोर वेळ जास्त जातो. हा बदल पतीसाठी नसतो, तो कोणासाठी तरी खास असतो. नंबर 9. घरात वेळ घालवण्याची इच्छा कमी होते. घरात राहणं कंटाळवाणं वाटतं. सतत बाहेर जाण्याची कारणं शोधली जातात. उशिरा येणं सामान्य होतं. घरगुती वातावरण नकोसं वाटतं. मन बाहेर कुठेतरी ओढ घेत असतं. नंबर 10. खोटं बोलण्याची सवय. कुठे गेली याचं उत्तरं बदलतात. वेळ आणि ठिकाण जुळत नाही. लहान खोट्यांची साखळी तयार होते. सत्य सांगण्याची भीती वाटते. पकडले जाण्याची भीती मनात असते. नंबर 11. सोशल मीडियावर गुप्त हालचाल. नवीन अकाउंट्स तयार होतात. काही चॅट्स आर्काइव्ह केल्या जातात. ऑनलाईन वेळ वाढतो. पण पतीपासून लपून हे भावनिक गुंतवणुकीचं लक्षण असतं. नंबर 12. पतीशी जवळीक कमी होणं. शारीरिक आणि भावनिक अंतर वाढतं. जवळीक टाळली जाते. कारणे दिली जातात. स्पर्श आणि संवाद कमी होतो. नातं हळूहळू थंड पडतं. नंबर 13. स्वभावात अचानक बदल. कधी खूप आनंदी तर कधी चिडचिडी. मूड सतत बदलत राहतो कारण आज संघर्ष सुरू असतो. 2 जगांमध्ये अडकलेली असते. ही मानसिक अस्थिरतेची खूण असते. नंबर 14. परपुरुषाचं अतिसमर्थन. तो चुकीचा असतानाही त्याचं समर्थन. त्याच्या बाजूने उभं राहणं. पतीच्या मताला विरोध. त्याच्या भावना स्वतःच्या वाटू लागतात. हे भावनिक जडणघडणीचं चिन्ह आहे. नंबर 15. पतीची सतत तुलना. तो असता तर अशी वाक्ये येतात. पती कमी पडतोय असं वाटतं. तुलना वाढत जाते. आदर कमी होतो. नातं कमकुवत होतं. नंबर 16. घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष. घराची काळजी कमी घेतली जाते.
जबाबदाऱ्या ओझं वाटतात, पूर्वीची आपुलकी कमी होते, मन घरात लागत नाही, लक्ष बाहेर असतं. नंबर 17, एकांताची वाढलेली गरज. खोलीत एकटी राहणं, कोणाशी न बोलणं, फोनवर शांत संवाद. एकांताची ओढ वाढते, हे गुप्त नात्याचं संकेत असू शकतं. नंबर 18, अपराधीपणाची भावना. कधी अचानक रडणं, कधी शांत बसणं. मनात अपराधीपणा असतो, पण सत्य स्वीकारण्याची हिंमत नसते. हा आतल्या संघर्षाचा परिणाम असतो. नंबर 19, प्रश्न विचारले की चिडचिड करणं, सरळ उत्तर न देणं, उलट संशय घेणं, रागाने बोलणं. हा बचावात्मक उपाय असतो, कारण सत्य लपवायचं असतं. नंबर 20, पतीबद्दल आदर कमी होणं, बोलण्यात तुच्छता येते, आदराची भाषा कमी होते, कौतुक नाहीसं होतं, कृतज्ञता दिसत नाही, नात्याचा पाया हलतो. नंबर 21, पतीच्या यशात आनंद न वाटणे. पूर्वी पती यशस्वी झाला की आनंद व्हायचा, आता दुर्लक्ष केलं जातं. कौतुकाचे शब्द कमी होतात, त्याचं यश खटकू लागतं, कारण मन दुसरीकडे गुंतलेलं असतं. नंबर 22, सतत फोन सायलेंट किंवा व्हायब्रेटवर ठेवणं. फोन कधीच रिंग होत नाही, मोबाईल वाजत नाही, सतत सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर असतो. कोणाचा कॉल येतोय हे लपवणं, मिस कॉलची चिंता नसणे, महत्त्वाचे कॉल आधीच झालेले असतात. नंबर 23, पतीपेक्षा बाहेरच्या व्यक्तीवरती जास्त विश्वास. गुपितं पतीला सांगितली जात नाहीत, बाहेरच्या व्यक्तीला सगळं माहीत असतं, त्याचं मत महत्त्वाचं वाटतं, पती दुय्यम ठरतो. हा विश्वासाचा अपघात असतो. नंबर 24, संशय विचारला की उलट आक्रमक होते. साधा प्रश्न विचारला तरी भडकते, रडणं, ओरडणं, भांडण. विश्वास नाही असं म्हणते. गिल्ट झाकण्याचा प्रयत्न, भीतीतून आलेला आक्रमकपणा असतो. नंबर 25, नातं संपवण्याची भाषा सुरू होते. मला काहीच वाटत नाही अशी वाक्य बोलते. लग्नाला अर्थ उरला नाही असं म्हणणं, वेगळं राहण्याचे संकेत देते. भावनिक तोड आधीच झालेली असते. हे सर्वात गंभीर लक्षणे आहेत. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर संवाद साधा, लगेच आरोप लावू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.